नागपुरातील 17 वर्षीय सम्यकनी जगातील सर्वात छोटा सॅटेलाइट बनवलेला आहे। खरं तर जगातला सर्वात छोटा सॅटेलाइट बनवणाराही तो एकच आहे आणि तो नागपुरातील आहे। त्याच्या आईवडिलांसोबत संपूर्ण नागपूरकरांना फार अभिमान आहे। काय सांगशील मयक? सर्वात आधी तर तुझं खूप खूप अभिनंदन। नागपूरकरांसाठी देखील खूप अभिमानाची गोष्ट आहे ही की तू जगातील सर्वात छोटं सॅटेलाइट बनवलं। कशा भावना आहे, काय सांगशील? सगळ्यात आधी तर मला भरपूर खुशी झाली की नासाने माझी दखल घेतली आणि त्यानंतर आता ऑगस्टमध्ये मी चाललो आहे तिकडे आणि सॅटेलाइट तर 2 वर्ष आधीच बनवला होता। त्याची दखल आता झाली आहे। ते मी कोणालाच न सांगता बनवलं, फंडिंग वगैरे पण। कधी सुरुवात केली तू 2 वर्ष आधी? सगळ्यात पहिला प्रोजेक्ट मी 8th मध्ये बनवला होता एका टीमसोबत। तिकडून मला इन्स्पिरेशन आली की मी स्वतःहून पण हे करू शकतो, मला फक्त फंडिंगची गरज आहे। तर एका अनोनमस कंपनीने माझा प्रोजेक्टला फंड केला आणि त्यानंतर 10th मध्ये 2022 आय गेस, तर 2022-23च्या या दरम्यान मी तो सॅटेलाइट बनवला। कशा प्रकारचा तो सॅटेलाइट आहे? काय साईज आहे त्याची? फेमटो सॅटेलाइट आहे, जो 100 ग्राम्सपेक्षा छोटे सॅटेलाइट्स असतात त्यांना फेमटो सॅटेलाइट्स म्हणतात आणि माझा 3x3 सेंटीमीटर्स लेंथ इन विड्थमध्ये आहे। तर तो एकदम चांगल्याने फंक्शनल आहे। जसं साधा सॅटेलाइट असतो, आपण सगळं करू शकतो त्याच्यात, कॅमेराज, सेन्सर्स, फक्त ते कस्टम करून आपल्याला त्यात टाकावं। त्याचा उपयोग काय आहे आणि ते काय क्रिया करतात? सॅटेलाइट्स आणि पेलोड्स, जसे साधे सॅटेलाइट्स कॅन बी यूज्ड फॉर ट्रॅकिंग व्हॅक्यूममध्ये आपण प्लांट्स म्हणजे रोपटे जर नेले स्पेसमध्ये तर त्याचा असर काय पडणार त्यांवर, त्याच्यासाठी यूज होऊ शकते। त्यानंतर आपला ॲग्रिकल्चरली यूज होऊ शकते की आपण स्पेसमधून बघू शकतो की रेन आणि क्लाउड्सचं डायरेक्शन। हे तर ग्राउंड लेवलचे झाले, आणखी भरपूर हे आहेत। मी आपल्या बेस फायद्याचे मी सांगतो आहे। एक तर ॲग्रिकल्चरली आपल्याला रेन हे करता येतं। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये सीड्स पाठवले होते। मी माझा जो होता सीड्स म्हणजे प्लांट्सचे सीड्स पाठवले होते आणि त्याच्यावर व्हॅक्यूमचा काय असर होतो कारण स्पेसमध्ये हे नाही आहे, स्पेसमध्ये हवा नाही आहे, व्हॅक्यूम आहे पूर्ण। तर त्याच्यावर काय असर होणार सीड्सवर व्हॅक्यूमचा। आणि त्यानंतर इट कॅन फंक्शन ॲज गुड ॲज अ बेटर सॅटेलाइट, जस्ट इट इज स्मॉल इन साईज। नासानी याची दखल घेतली आहे। नासानी दखल घ्यावं यासाठी तू काय केलं? नासानी दखल घ्यावं ह्यासाठी मी त्यांना, जसाच माझा प्रोजेक्ट लॉन्च झाला आणि माझे अचीवमेंट्स रेकॉर्ड झाले, त्यानंतर मी त्यांना मेल पाठवला, त्यांच्या ईमेलवर मेल पाठवला आणि त्यानंतर तेव्हा तर रिप्लाय आला नाही ऑब्व्हियसली। पण त्याच्यानंतर माझी दखल अशी घेण्यात आली की नासाची एक 3D मॉडेलिंगची कॉम्पिटिशन असते, ते मी मागच्या 3 वर्षापासून रेग्युलरली पार्टिसिपेट करत होतो त्यामध्ये। आणि त्यानंतर मग हळूहळू त्यांना माहिती झालं आणि माझा एक कलिग आहे, तो मिलानला असतो, त्या दादानी तिकडून रेकमेंड केलं की यांचा एकदा रेझ्युमे बघून बघ। तर त्यानंतर आत्ता ऑक्टोबरमध्ये मला आला नासाकडून लेटर की यू आर सिलेक्टेड टू। खरं तर एवढ्या कमी वयात तू हे सॅटेलाइट बनवलं, नासाने याची दखल घेतली, कसा इंटरेस्ट आला याच्याकडे आणि कसा वळलास तू? इंटरेस्टची गोष्ट करायची तर ऑल थँक्स टू TV आणि गुगल। मी आणि माझी आजी नॅशनल जिओग्राफिक्स, डिस्कवरी अशा वगैरे चॅनल्स बघायचो। मी आजीला प्रश्न विचारायचो की असं का बरं होते, हे सगळं काय आहे, तारे चमकतात का बरं, असे सिली प्रश्नांची ती उत्तर पण द्यायची। तर त्यामुळे मग त्याच्यानंतर हे 1st, 2ndची गोष्ट, मग थोडा मोठा झालो 4th वगैरे मध्ये, तर बुक्सबद्दल माहिती झालं, मला लोकांबद्दल कळलं, APJ अब्दुल कलाम कोण आहेत। त्यानंतर इंटरनॅशनल लोक, इलॉन मस्क झालं, जेफ बेझोस, त्यांची पण स्पेस कंपनी आहे। तर त्याच्यानंतर हळूहळू असा इंटरेस्ट वाढत गेला की एवढे सारे बुक्स वाचले, इकडे APJ अब्दुल कलामचे बुक्स आहे, इलॉन मस्कची बुक आहे। तर हळूहळू माझा इंटरेस्ट चांगल्याने वाढत गेला आणि मग मला वाटलं की मी स्वतःहून काय केलं पाहिजे। तर त्याच्यानंतर मग 8th मध्ये मी टीमसोबत तो सॅटेलाइट बनवला। त्यानंतर 3D मॉडेलिंग शिकली
3D मॉडेलिंगमध्ये मास्टरी केली आणि त्यानंतर मग आता हा 10th माझा ऑलमोस्ट फायनल. काय अडचणी आल्यात हे बनवताना तुला? तसं अडचणी बघितल्या तर टेक्निकल इश्यूज होते, कारण माझ्याकडे तेवढा पॉवरफुल PC होता नाही तेव्हा. होता बट इट वॉज नॉट व्हेरी पॉवरफुल. बट तो इश्यू सोडून फंडिंग वगैरेचा तर कंपनीने इश्यू काही ठेवला नाही. त्यांनी चांगल्याने फंडिंग दिली आणि जेवढे मागितले तेवढे डिमांड त्यांनी पूर्ण केली. तुला याची दखल नासाने घेतलं, त्यांनी तुला ऑगस्टमध्ये बोलवलं आहे. याच्या समोर काय असणार आहे? ह्या समोर मी तिकडे एक्सपेक्टेड 9 डेजसाठी चाललो आहे आणि 9 डेजसाठी गेल्यानंतर इट इज लाईक म्हणजे इंटरव्ह्यूसाठी चाललो आहे मी. आणि त्यानंतर आफ्टर 6 months मला माहिती चालेल की माझी सरळ इंटर्नशिप लागली आहे की नाही. आणि फ्युचर प्रोजेक्ट्सबद्दल डिस्कस करायसाठी बोलवलं असं म्हटलं तर. फ्युचरमध्ये तुझे काय प्लॅनिंग आहे ते डिस्कस तर करतीलच, पण तुझं पर्सनली काय प्लॅनिंग आहे फ्युचरबद्दल? पर्सनली सांगू तर मी नासाला तर चाललो आहे, इंटरनॅशनल तर चाललो आहे, पण मला इंडियासाठी पण काहीतरी करायचं आहे. देन आय हॅव डिसाइडेड की तिकडे जर इंटर्नशिप लागली किंवा तिकडे असं काही झालं तर तिकडे ऑलमोस्ट एक्सपिरियन्स घेऊन मी इंडियामध्ये परत येऊन काहीतरी करणार, जसं स्टार्टअप टाकणार किंवा इस्रोमध्ये जाणार. तुझ्या या यशाचं श्रेय द्यायचं झालं तर कुणाला? यशाचं श्रेय द्यायचं राहिलं तर माझ्या आजीला, पुष्पा गेडाम नाव आहे तिचं. आणखी काय करते आजी? तू जसं आजीबद्दल बोलला, माझी आजी वारली 2021 मध्ये. आजी वॉज अ टीचर. पहिली ती तुझी फ्रेंड? पहिली फ्रेंड, ऑलमोस्ट फर्स्ट फ्रेंड. आणि आईपेक्षा जास्त सांभाळलं मला आजीने. आणखी आजीला पूर्ण क्रेडिट यासाठी की ती माझ्या सिली प्रश्नांचं उत्तर द्यायची. आणि सायन्सची टीचर तर म्हणजे भरपूर चांगलं होतं. तिचं वाचन खूप खूप भयानक होतं, तर त्यामुळे मला तिला पूर्ण क्रेडिट द्यावंसं वाटतं, 100% क्रेडिट. नक्कीच. खरंच आजी मैत्रीण असते. आणि जसं याने सांगितल्याच्या सगळ्या प्रश्नाला उत्तर देताना ती सायन्सची टीचर होती. सगळ्या प्रश्नाचे उत्तर देत देत त्याचा इंटरेस्ट वाढायला लागला आणि आज त्यांनी जगातील सगळ्यात छोटं सॅटेलाईट बनवलं आहे. सर्वात कमी वयाचा आहे. सम्यक नागपूरकर आहे. नागपूरकरांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि नक्कीच फ्युचरमध्ये देखील तो इंडियासाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो आहे. VKB न्यूजसाठी स्वीटी कांद्रेकर, नागपूर.